अपमान. मी 7वीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या 6 वर्षापासून नापास होणारा एक मुलगा होता. आम्ही सगळेजण त्याला नाना म्हणायचो. तो आमच्याच गल्लीत राहायला होता. आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या. आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता. म्हणजे आमचे मास्तर त्याच्या खांद्याला लागायचे. गडी अंगाने पेलवान होता, पण अभ्यासात पार दरिद्री. नानाला काहीच लक्षात राहत नव्हते. त्यामुळेच तो दरवर्षी नापास व्हायचा. त्यात आमच्या मास्तरांनी असा एक नियम केला होता की वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काटीत मारायची. त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे. त्यामुळे त्या भीतीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची. पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हते. आणि त्याचा परिणाम म्हणजे नाना दररोज न चुकता वर्गातल्या प्रत्येकाचा मार खायचा. पोरंसुद्धा नानाला मारताना जोरात लावून द्यायचे. नाना डोळे गच्च मिटून हाताची घडी घालून उभा राहायचा. पोरांनी कधीच नानावर दया दाखवली नाही. पण मला मात्र नानाची फार कीव यायची. तरीही नाना दररोज शाळेत न चुकता यायचा. उलट सर्वांच्या आधी नाना वर्गात हजर असायचा. सकाळी आलेला नाना व्यवस्थित दिसायचा व शाळा सुटल्यावरचा नाना म्हणजे दोन्ही गाल लाल भडक सुजलेले आणि डोळे पार रडून रडून खोल गेलेले दिसायचे. एक दिवस शाळा सुटल्यावर मी नानाच्या जवळ जाऊन विचारलं, नाना, तू कशाला शाळेत येतोस? तुला काही येत नाही. तुला मुलं रोज मारतात. तू कुणाला काहीच का बोलत नाहीस? मला कळत नाही, एवढं सहन करूनसुद्धा तू कधी शाळा चुकवत नाहीस. कशासाठी? कशासाठी करतोस तू हे सगळं? त्यावर नानाने माझ्या डोक्यावर हात ठेवून केसातून हळूवार बोटे फिरवली. माझ्याकडे पाहत त्याने डोळे गच्च मिटले. डोक्यावरचा हात काढून आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देताच नाना तसाच पाठमोरा होऊन झपझप पावले टाकत निघून गेला. रोज शाळा भरत राहिली आणि रोज नाना न चुकता मार खात राहिला. तोंड सुजवून घेत राहिला. मास्तरांनी प्रश्न विचारला की नाना स्वतःहून उभा राहायचा, अगदी तसाच, डोळे गच्च मिटून. मग ज्या पोरानं उत्तर बरोबर दिलेलं असायचं ते उड्या मारत मारत नानाजवळ जायचे आणि खाडकन नानाच्या जोरात मुस्काटीत द्यायचे. नंतर 5ही बोटे नानाच्या गालावर जशीच्या तशी उमटायची आणि मी हे सगळं केविलवाणे बघत राहायचो. एक दिवस असं घडलं, मास्तरांनी एक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता, गावाबाहेर बायका जिथं धुणं धुवायला जातात त्या जागेला काय म्हणतात? आम्ही सगळ्यांनी जमेल तशी उत्तरे दिली. कुणी सांगितलं ओढा म्हणतात, नदी म्हणतात, वगळ, आड, विहीर, तलाव, तळं, डबकं, पोहरा म्हणतात. तर कुणी कुणी खूप डोकं खाजवून काही उत्तरे दिली. पण मास्तर उत्तर चुकीचं आहे असंच सांगत होते. नाना शांत बसून सगळीकडे पाहत होता. सगळ्यांची उत्तरे चुकलेली होती. गोंधळ शांत झाला आणि नानाने हात वर केला. जसं नानाने हात वर केला तशी सगळी पोरं एक साथ मान वळवून नानाकडे बघायला लागली.
मास्तरही नानाकडे एकटक बघतच राहिले. त्या शांततेत नाना शांतपणे उभा राहिला आणि हाताची घडी घालून नानाने मान ताठ करून उत्तर दिलं, गुरुजी, गावाबाहेर बायका ज्या जागेवर धुणं धुतात त्या जागेला पाणवठा म्हणतात. आणि एका झटक्यात गुरुजी म्हणाले, नाना, लेका तुझं उत्तर बरोबर आहे. मास्तर जसं उत्तर बरोबर आहे असं म्हणाले तसा नानाने मोठा दीर्घ श्वास घेतला. हे ऐकताच वर्गातली सगळी पोरं थरथर कापायला लागली. नानाने सगळ्यात आधी वर्गाचं दार लावून दाराची आतली कडी लावली. त्याने कडी लावल्याबरोबर सगळी पोरं मोठ्याने बोंबलायला लागली. मी शांतपणे नानाकडे पाहत होतो. मलाही त्याची एक मुस्काटीत बसणार होतीच, पण मनातून मी खूप आनंदी झालो होतो. नानाचा चेहरा लालबुंद झाला होता, डोळे मोठे झाले होते. नाना आता सगळ्या वर्गावर तुटून पडणार होता. मास्तरांनीच नियम केलेला असल्यामुळे मास्तर नानाला अडवू शकत नव्हते. तरी नानाचा तो राग पाहून मास्तर दबकतच हौस नानाला म्हणाले, नाना, जाऊ दे, सोड, लेकरं लहान. मास्तरांचं वाक्य पूर्ण झालंच नाही. ते नानाने अक्षरशः मास्तरांना लहान मुलांसारखं दोन्ही हाताने उचलून घेतलं आणि अलगद खुर्चीवर नेऊन बसवलं. त्यानंतर गेल्या जवळजवळ 7 वर्षाचा तो अन्याय नानाला आठवला. पोरं हात जोडून ओरडत होती, मास्तरांना विनवण्या करीत होती, पण त्यांचाही नाईलाज होता. त्यानंतर नानाने सुरुवात केली. एक एक पोरगं कॉलरला धरून नानाने उभं केलं आणि त्यांना असं झोडपून काढायला सुरुवात केली की बस. एका मुस्काडीत पोरगं खाली आडवं होऊन पडायचं. ते बघून बाकीचे सगळे जोरात बोंबलत होते. नाना पेटलाच होता. सगळा वर्ग ओला होताना दिसायला लागला. त्याच्या एका रट्ट्याने पोरं चड्डी ओली होईस्तोवर बोंबलत होती. काही पोरं ते बघूनच मारायच्या आधीच लघवी करीत होते. वर्गातला कालवा वाढतच राहिला. नानाने जितकं आजवर घेतलं होतं ते व्याजासहित परत केलं. सगळ्यात शेवटी नाना माझ्याजवळ आला. मला त्याची कसलीच भीती वाटत नव्हती. उलट मला मनातून खूप आनंद झाला होता. नानाने माझी कॉलर धरली. हिसका देऊन मला उभं केलं. मी उभा राहिलो. नानाकडे एकटक पाहत राहिलो. माझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद त्याने समजून घेतला. नानाने माझी कॉलर ढिली केली. मुस्काटीत मारायला उचललेला हात नानाने अगदी मायेने माझ्या गालावरून फिरवला. त्यावेळी माझ्या मोठ्या भावाची जागा नानाने घेऊन मनात घर केलं. गालावरून हात फिरवून त्याने अगदी तसाच हात माझ्या डोक्यावर फिरवत म्हणाला, कळलं का मी आजपर्यंत शाळा का बुडवली नाही ते? कारण मला माहीत होतं एक ना एक दिवस माझं उत्तर बरोबर येईल आणि त्या दिवशी मी सगळा हिशोब चुकता करून टाकेन. नानाने त्याचं दप्तर उचललं. कडी काढून त्याने दार उघडलं आणि नाना वर्गाच्या बाहेर नव्हे तर शाळेच्या बाहेर कायमचा निघून गेला. त्यानंतर नाना शाळेत कधीच दिसला नाही. प्रत्येकाचा एक ना एक दिवस येतोच. म्हणूनच कुणाची स्तुती कितीही करा, पण अपमान खूप विचारपूर्वक करा. कारण अपमान हे असे कर्ज आहे जे प्रत्येकजण व्याजासहित परत करण्याची संधी शोधत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.